नमस्कार, आपण पाहताय मराठी 24 तास सुपर फास्ट न्यूज. बातमी आपल्या हक्काची. नगर परिषद समोर लक्षणीय उपोषण करतात. काय प्रमुख मागण्या आहेत आपल्या? आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे मी जवाहर गल्लीच्या वतीने सर्व आम्ही जो उपोषणाला बसलेलो आहे. नगर परिषद तुळजापूरने 1976 पासून त्या जागा नगर परिषदची इथं पाठीमागे 972 नंबर आरक्षण टाकले होते की भाजी मंडईसाठी, आणि सार्वजनिक हिताचा विचार करून तुळजापुरात टाक करण्यात आली होती. मुळात ते आरक्षण असताना ती जागा भूसंपादन झाली असताना त्या जागेचे नियमाप्रमाणे नगर परिषदने त्या जागेचे मोबदलाही दिला होता आणि ताबाही त्या तहसीलदारामार्फत ती ताबाही घेतला होता. एवढं सगळं असताना येथील जे अध्यक्ष आहेत जंगमठ ट्रस्टचे त्यांनी आणि इथले काही आपले अधिकारी जे नगर रचनाकार आहेत आणि आपले संगले साहेब म्हणून यांनी मिळून दिशाभूल करून नगर रचनाकारला पत्र पाठवले की ही जागा वापरात नाही किंवा ह्या जागेवर काही सध्या ओपन आहे, खुली आहे जागा. मुळात नगरपालिकेने जागेचा मालक असल्यामुळे तिथं सार्वजनिक शौचालय बांधलं होतं महिलांसाठी, आणि ती महिला शौचालय वापरायची होत्या भरपूर दिवस वर्षापासून. 1989 साली ती शौचालय बांधलेलं आहे. जागा ताब्यात घेतली, जागेचे संपादन केलं, पैसेही त्याचे 1989 साली दिले नगरपालिकेने जागा मालकाला, आणि नंतर ही जागा वापस देण्यात आली. सध्याची परिस्थिती काय आहे? त्याच्यावर आरक्षण आहे का मालकी हक्क लागलेला आहे? सध्याची परिस्थिती म्हणजे त्याचा भूसंपादन झालेला आहे, आवड झालेला आहे, पैसे भरलेले आहेत, नगरपालिकाच मालक आहे त्याची. त्या जागेवर जी बांधकाम झालंय ती बेकायदेशीर झालंय, त्या बांधकामाचे परवाना रद्द करावा आणि सदर जागा आमच्या सार्वजनिक लोकांसाठी नागरिकांसाठी देण्यात यावी, ही आमची मागणी आहे. प्रशासनाच्या वतीने तुमच्या मागणीची दखल घेण्यात आलेली आहे का नाही? आता सध्या आम्हाला सीओ साहेबाबरोबर चर्चा झालेली आहे. त्यांनी आल्यानंतर कागदपत्र डॉक्युमेंट बघून आम्ही काय असेल ती तुम्हाला निर्णय देतो म्हणले, देखील तक्रार देतो म्हणले तुम्हाला. तुमच्या मागण्याची दखल जर प्रशासनाने नाही घेतली तर पुढची दिशा तुमची काय असणार? पुढची दिशा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार, आणि शेवटी न्यायालय आहे, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्यायालयात जाणार आहे की बाबा या जागेचं भूसंपादन झालेलं आहे, सगळे कागद झालेलं आहे, तरी देखील ही जागा मूळ मालकाच्या पदरात दिलेली आहे. बांधकाम होस्तोवर आहेत का वर्ष कसं काय तुम्ही गप्पा काय झालं? लक्ष बांधकाम होस्तोवर आता पूर्ण ती बांधकाम व्हायच्या अगोदर तक्रार दिलेली आहे, तरी देखील नगरपालिकेने दखल घेतलेली नव्हती. आज मी आवड घेऊन आलो जिल्हाधिकारी कार्यालयातून, तेव्हा यांच्या जाग उघडले, डोळे यांच्या आता उघडले. संबंधित जागेवर आरक्षण असताना बांधकाम परवाना नगर परिषदेने कुठल्या बेसवर देण्यात आला? त्यांनी नगर परिषदेनं काय केलं की मूळ मालकाच्याच नावानं जागा राहिल्यामुळे कागदपत्री आणि मुळात म्हणजे त्या जिल्हाधिकारी कार्यालयामधले कागद लपवून दडवून बाकीचे दुसरे कागद दाखवून परवाना घेतले. आवडची कॉपी दाखवणं गरजेचं होतं. आजचे जे लाक्षणिक उपोषण आहे ते सिटी सर्वे क्रमांक 972 या जागेसाठी आहे, आणि या जागेमध्ये आधी पहिल्यांदा शौचालय होते, ते आता सध्या बंद आहे, आणि आमच्या सर्वांची एवढीच इच्छा आहे की त्या जागेमध्ये एक छोटं सभागृह असावं. आणि हा विषय मी 2-3 वेळेस नगरपालिकेत